नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अॅनालायझर. भारतीय जनता पक्षाच्या वतीनं सावरकर गौरव यात्रा काढली जाते आहे. सावरकरांचा गौरव करण्यासाठी ही यात्रा काढली जाते आहे असा आपला समज असेल तर तो दूर करा, कारण सावरकरांचा गौरव करण्याची क्षमता इथल्या कोणत्याही माणसात नाही. उलट ही यात्रा काढल्यामुळे यात्रा काढणाऱ्यांचा गौरव होणार आहे. इतकं उत्तुंग व्यक्तिमत्व सावरकरांचं आहे. सावरकरांची यात्रा काढण्याची ही वेळ का आली हे सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. अशी गौरव यात्रा काढावीला का वाटावी, ही स्थिती का यावी हे सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. मुळात सावरकर या विषयाला जातीशी निगडीत करून सातत्यानं सावरकरांचा अपमान करणारे, सावरकरांचे प्रतिमाभंजन करण्याचा अयशस्वी आणि पुळचट प्रयोग करत होते, त्याला काहीतरी छेद दिला पाहिजे यासाठी ही यात्रा काढावी लागलेली आहे. सावरकरांच्या विषयात ही यात्रा का काढावी लागली हे बाळासाहेबांनी खूप आधी सांगून ठेवलंय. ऐका बाळासाहेबांच्या तोंडून. हे सगळं आम्ही पाहतोय, आम्ही किडे मुंगी आहोत. त्यांची तुलना कधीच करता येणार नाही आणि होणार नाही. छत्रपती कुठे, लोकमान्य कुठे, सावरकर कुठे, काय कुठे, आणि आत्ताचे हे दिल्लीत बसलेले किडे वळवळतायत ते, आणि आत्ताचे हे दिल्लीत बसलेले किडे वळवळतायत ते, आणि आत्ताचे हे दिल्लीत बसलेले किडे वळवळतायत ते. ऐकलं? दिल्लीतली काही उपटसुंभ, काही मंदबुद्धी, ज्यांच्या बुद्धीचा अजून विकास व्हायचा राहिला आहे, उम्र 55 की दिल बचपन का, असलेले काही मंडळी सावरकरांच्या बाबत बोलून जातात, पुन्हा आपले ट्विट डिलीट करून जातात, ते पुष्पाचा डायलॉग इकडे वापरायचा प्रयत्न करतात. या सगळ्या असल्या वळवळणाऱ्या किड्यांच्यामुळे सावरकरांची यात्रा काढून नव्या पिढीला सावरकर कळावेत यासाठी ही यात्रा काढणं आवश्यक आहे. सावरकर नीट समजून घ्यावे लागतील, सावरकर कळून घ्यावे लागतील. म्हणजे सावरकरांच्या विषयामध्ये आपण ज्या सातत्यानं गोष्टी ऐकतो ना, ते तर त्या जहाजातून समुद्रात उडी मारणं, सावरकर म्हणजे ते, सावरकर म्हणजे अजून काय, हे सगळं आपण ऐकत आलेलो. म्हणजे अंदमानातली शिक्षा, अंदमानातून सुटका, रत्नागिरीतलं त्यांचं स्थानबद्ध होणं, त्यांची ती छोटीशी कोठडी, त्यातलं जगणं, ते कोलू फिरवणं, हे सगळं आपल्याला उत्तम पद्धतीनं माहीत आहे. पण त्याशिवाय काही सावरकर आहेत. आपण सावरकरांच्या विषयी काही गोष्टी जाणून घेणं आवश्यक आहे. खास करून अटलजी आणि नरेंद्र मोदी सावरकरांच्या विषयात काय बोलतात ते आपल्याला ऐकावं लागेल. सावरकर जी का व्यक्तित्व विशेषताओं से भरा था. शस्त्र और शास्त्र दोनों के उपासक थे. आमतौर पर वीर सावरकर को उनकी बहादुरी और ब्रिटिश राज के खिलाफ उनके संघर्ष के लिए जानते हैं, लेकिन इन सब के अलावा वे एक ओजस्वी कवि और समाज सुधारक भी थे, जिन्होंने हमेशा सद्भावना और एकता पर बल दिया. सावरकर जी के बारे में एक अद्भुत वर्णन हमारे प्रिय आदरणीय अटल बिहारी वाजपेयी जी ने किया है. अटल जी ने कहा था, सावरकर माने तेज, सावरकर माने त्याग, सावरकर माने तप, सावरकर माने तत्व, सावरकर माने तर्क, सावरकर माने तारुण्य, सावरकर माने तीर, सावरकर माने तलवार. ऐकलं? हे ऐकल्यानंतर आपल्या एक गोष्ट अशी लक्षात येईल की सावरकरांच्या बाबत आपण जे माहिती करून घेत असतो ते खूपच थोडं आहे. खरं तर एक पुस्तक मी रेफर करील, उदय निरगुडकरांनी त्याचं मराठीत भाषांतर केलेलं आहे, वीर सावरकर नावाचं, जे पूर्वी इंग्रजीत लिहिलं गेलेलं होतं. एक उत्तम भाषांतर आहे. मला वाटतं राजहंस प्रकाशनने ते पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. नुकतंच या 8 दिवसामध्ये ते पुस्तक बाजारात आलेलं आहे. त्या पुस्तकाकडं आपण नक्की बघावं, त्या पुस्तकाच्याकडं. त्याचं मुखपृष्ठही मी आपल्याला दाखवतोय, बघून घ्या. हे पुस्तक इथं नक्की वाचा. आता प्रश्न येतोय तो सावरकरांच्या बाबत या काँग्रेस जनांच्या मनामध्ये अशी अढी काय याचा. मी तुम्हाला सगळं सविस्तर सांगणार आहे. अशी अढी काय याचा. त्याचं कारण मुख्य असं आहे की या काँग्रेस जनांनी स्वातंत्र्य संग्रामातील लिमिटेड लोकांनाच पुढे आणलं. गांधी, नेहरू
यांनी स्वातंत्र्य समर लढलं असं चित्र निर्माण केलं आणि अनेक स्वातंत्र्य योद्ध्यांना मागे टाकलं. कारण नेहरूंना आणि पुढे नेहरूच्या खानदानाला या देशाचा गाडा आपल्याकडेच ठेवायचा होता, सत्ता आपल्या हाती ठेवायची होती. त्यामुळं या सत्ता ठेवण्यासाठी जे जे अनुकूल असतील गांधींसारखे तसेच फक्त आपल्याजवळ ठेवायचे आणि बाकीच्यांना बदनाम करायचं, हे काँग्रेसचं धोरण आहे. मग सावरकर का निवडले? तुम्ही बघा, काँग्रेसनी बाबासाहेबांचा निवडणुकीत पराभव केला. पहिला काळ सोडला तर बाबासाहेब आणि काँग्रेस यांचं अजिबात जमलं नाही. बाबासाहेब आंबेडकरांची काँग्रेस विरोधक राहिली आणि बाबासाहेबांसारखेच विचार सावरकर व्यक्त करत होते. म्हणून सावरकरांचं मोठं होणं काँग्रेसला परवडणार नाही. सावरकरांच्या एका वाक्याला मी तुम्हाला सांगतोय, ते किती बाबासाहेबांच्या जवळचे होते हे लक्षात येईल. मी ज्या पुस्तकाचा उल्लेख केलाय, वीर सावरकर नावाचा, उदय निरुडकर अनुवादित, त्यातलं हे वाक्य आहे, वेद ही केवळ ब्राह्मणांची मक्तेदारी नसून संपूर्ण मानवजातीचा गौरवशाली वारसा आहे. बाबासाहेबांच्या इक्वल जाणारं हे वाक्य. फक्त बाबासाहेबांनी वेद नाकारले, सावरकरांनी वेद मान्य केले, पण ती ब्राह्मणांची मालमत्ता नाही असं सांगितलं. अगदी बाबासाहेबांच्या जवळ जाणारं सावरकरांचं वाक्य देखील मी तुम्हाला दाखवतोय. अगदी बाबासाहेबांच्या जवळ जाणारं वाक्य दाखवतोय. केवळ काळाची गरज म्हणून नाही, तर खऱ्या धर्माची आज्ञा म्हणून अस्पृश्यतेचा निषेध आणि उच्चाटन केले पाहिजे. केवळ धोरण म्हणून किंवा सोयीची कृती म्हणून नव्हे, तर मानवतेची सेवा म्हणून हे सगळं केलं पाहिजे, असं स्वतः सावरकर लिहितात. पुढचं बघा, सनातनी हिंदू बैल म्हशी सारख्या प्राण्याला स्पर्श करतात, ते आपल्या घरात सहन करतात, पण आपले सहधर्मी आणि माणूस असलेल्या हिंदू महार किंवा भंगींची उपस्थिती त्यांना सहन होत नाही. स्वतःच्या घरात भंग्याच्या मुलाला ठेवून सावरकरांनी हे दाखवून दिलं की स्वातंत्र्य समतेच्या गोष्टी या नुसत्या बोलून नाही तर कृतीतून करायच्या असतात. म्हणूनच सावरकर ग्रेट ठरतात. बरं, मी हे सांगतोय, हे पुस्तकातली वाक्य आहेत, माझ्या मनाची वाक्य नाही सांगत आहे. मी ही पुस्तकातली वाक्य तुम्हाला सांगतोय. आणि हेच मान्य केलंय शरद पवारांनी. शरद पवार आपल्या भाषणात सावरकरांच्या याच गुणाचं कौतुक करतात. ऐका एकदा. नाशिकचा सत्याग्रहाच्या संदर्भातलं जे धोरण जाहीर झालेलं होतं, मंदिर प्रवेशाच्या बद्दलचं आंबेडकरांचं, त्याचा पुरस्कार जाहीरपणानं त्यांनी केला. दलितांना बरोबर घेऊन सामुदायिक भोजनं आपण प्रत्यक्षपणानं कृतीमध्ये आणली पाहिजेत, यासाठी त्यांनी प्रत्यक्षपणानं कृती केली, पावलं टाकली भक्कमपणानं. रत्नागिरीमध्ये पतित पावनाचं मंदिर स्थापन करून दलितांना मुक्तपणानं मंदिर प्रवेश आपण देऊ शकतो, अशा प्रकारचं चित्र त्या परिसरामध्ये निर्माण झालं. स्वतःच्या कुटुंबामध्ये भंगी समाजाच्या मुलाला आपल्या सेवेमध्ये सहभागी करून, कोणी दलित असेल, कोणी उपेक्षित असेल, त्याला घराचे दरवाजे बंद ठेवणं, याचा अर्थ आपण आपला समाज दुबळा करणं, अशा प्रकारची भूमिका आहे. ही त्या ठिकाणी प्रकर्षानं मांडण्याचं काम त्या काळामध्ये सावरकरांनी केलेलं होतं. ऐकलं? आद्य स्वातंत्र्यवीर म्हणतात, सावरकरांनी सामाजिक समता प्रस्थापित केली हे सांगतात, सावरकरांचं महत्व विशद करतात. हे सगळं आपल्या लक्षात आलं पाहिजे. शरद पवार हे आधी मान्य करतात, आता करत नाहीत. काँग्रेस जनांना बाबासाहेबांचा आणि दलितांचा इतका दुस्वास की सावरकर त्यांना जवळ करावे वाटत नाहीत, कारण ते आंबेडकरांची भाषा बोलत असतात. अहो, सावरकरांच्या इतका मोठा माणूस शोधून सापडणार नाही. अंत्यसंस्कार विद्युत दाहिनीत करावेत, सर्व वर्णाच्या लोकांनी खांदा द्यावा, अस्पृश्यतेचे निर्मूलन म्हणजे दिशाभूल करणाऱ्या रूढिवादी सनातन्यांचे शुद्धीकरण, अस्पृश्यतेचे निर्मूलन म्हणजे दिशाभूल करणाऱ्या रूढिवादी सनातन्यांचे शुद्धीकरण असे म्हणणारे सावरकर सहभोजनाचा आस्वाद घेतात ज्या नडलेल्या पिडलेल्या लोकांच्या सोबत. 19 मे 1929 रोजी
माझी अस्पृश्य परिषद घेतात, माझी हा शब्द वापरतात आणि तिथे वेदमंत्रे गायली जातात, वेदोक्त मंत्र म्हटली जातात आणि मालवणच्या त्या भूमीत माजी अस्पृश्यांना जानवे घालून त्यांना त्यांच्याशी जवळ केलं जातं. हे सावरकरांचं कार्य आहे. सावरकर सहभोजनाचा आनंद घेतात, पतितपावन मंदिराचा लढा लढतात. इकडे काळाराम मंदिर, तिकडे पतितपावन मंदिर. बघा, सेम आहे सगळं. आंबेडकरांच्या सारखीच विचारधारा सावरकरांची आहे आणि आंबेडकरांची विचारधारा काँग्रेसला पटली नाही, तशी सावरकरांचीही पटली नाही. म्हणूनच दलितांना जवळ करणाऱ्या सावरकरांना काँग्रेस विरोध करत आली आहे. हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि हाच विषय सावरकरांचा जगाच्या समोर घेऊन जाऊन सावरकरांची यात्रा काढणं आवश्यक आहे. म्हणूनच या यात्रेला माझाही समर्थन आहे. नमस्कार.